5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी या ठिकाणी पूर्ण केला। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र अवघ्या 3 दिवसातच म्हणजे 72 तासातच त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि 2019 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद अशी घोडदौड जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांची राहिलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात विनायक डावणू यांच्याकडे। विनायक, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं पुन्हा एकदा विदर्भाचा मुख्यमंत्री झालेला आहे। वृषाली बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर अगदी संघाचा एक साधा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत ते पोहोचलेलं आहे। 2014ला मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांनी 5 वर्ष त्यांची कारकीर्द राहिली होती आणि त्यानंतर मागची 5 वर्ष मात्र त्यांना कुठेतरी थांबावं लागलं होतं, कारण सुरुवातीच्या काळामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे उठाव करून आल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आलं। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी राजकीय कारकिर्दीमधलं मोठं पद जे आहे ते न घेता आलं नव्हतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा हे पद जे आहे ते त्यांना मिळतं। त्यामुळे साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, त्यांच्या कुटुंबांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। सकाळपासून आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते सागर बंगल्यावरती येतात। आता आपण जर पाहिलं तर मुंबादेवीचं दर्शन घेऊन देवेंद्र फडणवीस निघालेले पाहायला मिळते। सोबत राहुल नार्वेकर जे आहेत ते आहेत विधानसभा अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा सोबत दिसतात, गिरीश महाजन सुद्धा सोबत असलेले दिसून येत आहेत। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो भाजपसाठी खूप महत्वाचा दिवस आहे, कारण भाजपचा मुख्यमंत्री जो असतो पुन्हा एकदा राज्याच्या सर्वोच्च पदी बसताना पाहायला मिळतो आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते पहिल्यापासूनच चर्चेत होतं। गेली 2.5 वर्ष सुद्धा भाजपच्या प्रत्येक आमदारासोबत ते जोडले गेले होते, कोणीही इकडे तिकडे गेलेलं नव्हतं आणि आता पुन्हा एकदा मॅन्डेट जे आहे ते चांगलं मिळवून त्यांनी दिलेलं दिसून येत आहे। त्यामुळे साहजिकच आहे एक मोठं काम जे आहे ते पक्षासाठी त्यांनी केलेलं आहे, त्याचप्रमाणे संघटनेसाठी केलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस भाजपच्या पक्षासाठी आणि वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे, कारण राज्याच्या सर्वोच्च पदी ते पुन्हा एकदा विराजमान होत आहेत। नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये काम करताना, शासन म्हणून काम करताना जर काही पॉझिटिव्ह सजेशन्स, काही सकारात्मक सूचना महाराष्ट्राच्या आमचे नेते तर देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे, त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सिद्धिविनायकाचं दर्शन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची झालेली पिछेहाट आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली वेगळी भूमिका, याच्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुया उंचावलेल्या होत्या। मात्र मोदी शहांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि एक प्रकारे विधानसभा निवडणुकांचं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। प्रचाराचा धुळा उडालेला होता। असंख्य सभा ज्या आहेत तर प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता जो आहे तो घेत असतो, मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं। खूप छोटे छोटे प्लॅनिंग जे आहेत, मायक्रो प्लॅनिंग जे आहेत निवडणुकांचे, ते त्यांच्याकडून करण्यात आलेले होते। आरएसएसची सुद्धा त्यांना साथ मिळाली। आरएसएस मॅन इन बीजेपी असं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत म्हटलं जातं। मात्र प्रशासकीय यंत्रणेवर आणि प्रशासनावर असलेला आपला वचक आणि दांडगा अनुभव याच्यातून त्यांनी विजयश्री खेचून आणली। ही 2 दृश्य आपण पाहताय। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी, त्यावेळेची दृश्य, आणि मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस या मंदिर परिसरामधून आता सध्या बाहेर पडतायत, तीही दृश्य आपण पाहताय। एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। भाजपचे नेते सुद्धा देवेंद्र फडणवीस एक वेगळंच रसायन आहे असा उल्लेख त्यांचा करत असतात, कारण कुठल्याही दबावाला बळी न पडता, पराभवातून हार न मानता एका फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। आज देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्याचे 27वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि सकाळी ज्यावेळेला TV9 मराठीनं त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते। सार्थ अभिमान वाटतो देवेंद्र फडणवीस यांचा। विदर्भाचं नाव, नागपूरचं नाव त्यांनी मोठं केलं, अशा प्रकारच्या भावना त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आलेल्या होत्या। आता देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या मंदिर परिसरामधून बाहेर पडतात। देवीचं दर्शन घेतलेलं आहे, बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे।
हिंदू संस्कृतीनुसार कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना देवी देवतांचं दर्शन घेतलं जातं, पूजा केली जाते आणि याच प्रथा परंपरेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.